हॅलो गायज, कसे आहात तुम्ही? तर काय मी 2 दिवसा अगोदर ना एक व्हिडिओ टाकलेला आहे दुबईमध्ये कामाबद्दल, जॉबबद्दल. तर गायज त्या ना व्हिडिओवर माका ना बऱ्याच जणांचे DM आणि कॉल इले. तर गायज असे DM इले की सॅलरी किती असता दुबईमध्ये. सॅलरी अशी फिक्स कोण सांगू शकणार ना, पण मी एक इन्फॉर्मेशन देतोय. जेव्हा तुम्ही अप्लाय करतात ना, जेव्हा तुम्ही कोणाकडे अप्लाय करतात ना जॉबसाठी, थंयसून तुम्ही बघून येऊ शकता म्हणजे सॅलरी किती हा, ड्युटी आवर काय हा. आणि हयसरलो विषय कसो, हयसर कंपनी असत भरपूर समजल्यात मा. आणि थोडे थोडे कंपनी काय करतात, फूड आणि अकोमोडेशन देतात समजल्यात. फूड आणि अकोमोडेशन दिल्याने ना जाल्यार सॅलरी ते कमी देतात, म्हणजे ते ऑलरेडी कटिंग वगैरे करून देतात समजल्यात. आणि जी कंपनी फूड आणि अकोमोडेशन देणार नाही ना, ते तुमका पैसे जास्त देतात समजल्यात. ते पैसे जास्त दिल्याच्या नंतर विषय काय आता शेवटी ते तुम्ही जास्त सॅलरी घेतल्या तरी तुमका ते फूड आणि अकोमोडेशनाकच जातले, म्हणजे रूम रेंट आणि जेवणाकच जातले समजल्यात मा, असो विषय हा. त्यामुळे कसं आपण जास्त करून माका तर वाटतं ना येऊच्यासाठी प्रयत्न करतो समजल्यात मा. अडे इल्याच्या नंतर ना तुम्ही मग जॉब स्विच करून दुसरं जॉब बघू शकता. पहिले हैसर येऊ आणि एक एक 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष एक्सपिरियन्स घेऊ, कारण अडे एक्सपिरियन्स पण मागतं समजल्यात मा जॉबसाठी. आणि जेव्हा तुमका 2 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला का तुमका सॅलरी पण नंतर मग बरी गावतं समजल्यात मा. तर असं विषय हा काय, म्हणून कसं डायरेक्ट कोण सॅलरी सांगू शकणार ना किती गावतली ती. त्यामुळे कसं काय सुरुवातीक ना जरा स्ट्रगल करूचे लागतले समजल्यात मा. आणि नंतर मग काय टेन्शन नाही, एकदा तुम्ही एक्सपिरियन्स घेतल्यात, जॉब चेंज केलात ना, मग तुमची सॅलरी मग व्यवस्थित जातली. असं विषय हा. आजच्या पुरती एवढा, परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.